बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। असं म्हणतात की जो डर गया वो मर गया, जो तर गया वो जीत गया। नमस्कार, मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदा आहे बिंदासाईच्या माध्यमातून आज स्पेशल बुलेटिन घेऊन आलो आहे आणि अशा व्यक्तीला घेऊन आलो आहे की ज्या व्यक्तीवर अनेक आरोप झाल्यानंतर सुद्धा निष्ठावान कशाला म्हणतात, दर्यादिल कशाला म्हणतात आणि एकावर आपण प्रेम करतो ते कसं व्यक्त करतात, अशी व्यक्ती आज माझ्यासमोर आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे अमोल गजानन कीर्तिकर, म्हणजेच आपला अमोल। आज अमोल आपल्यासोबत आहे। अमोल, तुझं स्वागत आहे आय लव्ह गोरेगाव बंदा आहे बिंदासामध्ये। इकडे तिकडे जाणार नाही। सर्वात पहिला प्रश्न मी तुला हा विचारीन, तुझ्यासमोर सोन्याचं ताट होतं, शिंदे गटाने सोन्याचं ताट ठेवलं की बाबा आता तू हे खा, पण तू ते न खाता तू असा विचार केलास की नाही मी बाळासाहेबांबरोबर उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार। याला निष्ठा म्हणायचं म्हणजे बाळासाहेबांवरील निष्ठा की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील प्रेम? हे दोन्ही आहे, बाळासाहेबांवरील निष्ठा पण आणि उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरील प्रेम पण। आणि मला असं वाटतं ज्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांबरोबर मी अनेक वर्ष काम करतोय ना, तेही माझ्याकडे त्या विश्वासाने बघत होते आणि तो विश्वास कधी तुटला जाऊ नये ह्याच्यासाठीच हा मी निर्णय घेतलेला आहे। आणि बाळासाहेबांचं जे भाषण आहे आणि त्यातलं शेवटचं वाक्य बाळासाहेब ते बोलले आहेत ना, ते माझ्या इथे हृदयात आहे। जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा, इमान राखा। हे वाक्य ज्या ज्या शिवसैनिकांच्या हृदयात आहे ना, तो शिवसैनिक कधीच उद्धव साहेबांपासून लांब जाणार नाही। पण तू असं नाही त्यावेळी तुम्हाला वाटलं की मला ईडीने बोलवलेलं आहे, कधी आत घेईल आणि माझ्या कारकिर्दीला काहीतरी ग्रहण लागेल, अशी कधी भीती नाही वाटली ईडीकडे जाताना? मला असं वाटतं बाळासाहेबांनी आपल्याला बाळकडू हेच दिलं आहे ना, अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे। आणि बाळासाहेबांच्या विचार ज्याच्या रक्तामध्ये ज्याच्या धमन्यामध्ये फिरतात ना, तो कधीच घाबरणार नाही। तो जे सत्य आहे त्याला फेस करणार आणि पुढे निघून जाणार। सर्वात महत्त्वाची गोष्ट, काम तर तुम्ही करत होता 3-4 वर्षापासून काम, तुमच्याकडे एवढे सगळे शिलेदार आहेत सोबत जे आज तुमच्यासोबत फिरतायत, पण सर्वात लोक असं म्हणतात अमोल आपला अमोल। तर कसं वाटतं जेव्हा लोक म्हणतात की आपला अमोल, त्यावेळी कसं वाटतं? बघा, मी गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतो आहे आणि माझ्यासोबत असलेले अनेक लोक हे त्यावेळेला वेगळ्या पक्षाचं काम करत होते, परंतु मला असं वाटतं की असं कधीच आम्ही एकमेकांच्या विरोधात पक्ष संपवण्यासाठी किंवा विचार संपवण्यासाठी काम नाही केलं। आपापले विचार जे असतात ना, इलेक्शनचे असतात, ते फार तर 5-25 दिवसापुरते असतात आणि नंतर आपण सर्व समाज घटकांसाठी आणि सर्व साथीदारांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं हीच जी पद्धत जी आहे ना, ह्याच पद्धतीमुळे मी असेल, माझ्यासोबत असणारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि इतर अनेक घटक पक्ष जे आहेत किंवा किंबहुना त्याच्या व्यतिरिक्तही काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत ज्या आहेत ना, त्या माझ्या पाठीशी आणि उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे आहेत। अच्छा, एक गोष्ट, विजन, आपलं काहीतरी विजन असतं, तू उभा आहेस, लोकांनी तुला उद्या निवडून दिलं तर विजन काय असणार, म्हणजे काय करायची इच्छा आहे? गोरेगावकर, जोगेश्वरी, वर्सोवा या सर्वांसाठी काहीतरी करायचं एक डोक्यात ठरवलं असणार। बघा, कसं आहे की केंद्रीय ह्याच्या माध्यमातून अनेक योजना माझ्या मनात आहेत, परंतु आता सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल। परंतु ज्या ज्या काही केंद्राच्या योजना असतील त्या माझ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि खास करून माझ्या उत्तर पश्चिममध्ये कशा पद्धतीने येतील त्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे। हा एक मुद्दा आहे। दुसरा, सर्वांना भेडसावणारा एक जो मुद्दा आहे ना, तो रिडेव्हलपमेंट आणि SRA डेव्हलपमेंट। या माध्यमातून गेले अनेक वर्ष अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे या रिडेव्हलपमेंट रखडलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं कोणीतरी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे, म्हणजे लोक, त्यांच्या सहकार गृहनिर्माण संस्था, ते डेव्हलपर्स आणि सरकारी यंत्रणा ह्याच्यामध्ये मध्यस्थी करून कोणीतरी निर्णय घेतला पाहिजे। कारण या मुंबईमध्ये जर का सर्वसामान्य लोकांनी काय कमवलं असेल तर ते स्वतःचं हक्काचं घर, आणि ते जर का त्याला मिळत नसेल तर मला असं वाटतं की आमच्या पॉलिटिशियन लोकांचा काही उपयोग नाही। त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि कॉमन जो एक सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे
तो आहे ह्या विभागातलं प्रचंड प्रमाणात वाढलेलं ट्रॅफिक. त्याचं नियोजन नाही आहे, कारण BMC आणि MMRDA या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतात आणि त्याच्या ट्रॅफिकवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतं तर ट्रॅफिक पोलीस. मला असं वाटतं चांगलं झालं ते स्वतःची पाठ थोपटून घेतात आणि जर का चुकीचं झालं ते एकमेकांवरती ढकलत असतात. मला असं वाटतं BMC, MMRDA आणि या ट्रॅफिक पोलीसमध्ये नियोजन करायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने काही संस्था या मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, काही मुंबईमध्ये, काही माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, त्यांचा काही स्टडी आहे याच्यावरती की कशा पद्धतीने ट्रॅफिक रोखलं जाईल, कशा पद्धतीने काही मिसिंग लिंक्स ओपन केल्या तर ह्या पद्धतीचं ट्रॅफिकचं नियोजन करण्यात येईल. तर मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मला करायच्या आहेत. आणि केंद्र शासनाच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर माझा फॉरेस्टमध्ये राहणारा माझा बांधव आहे. या ठिकाणी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमुळे काही अडचणीत असलेला माझा बांधव जोगेश्वरी गुंफेच्या इथे राहतो. त्यांच्यासाठी पण मला काही ना काहीतरी मदत करायची आहे. त्या पद्धतीने कोळीवाडे आहेत, त्या कोळीवाड्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या सरकारी काही नियमावली आहेत, मग फनेल झोनमुळे असून दे, लष्कराच्या बाजूची डेव्हलपमेंटचं काही त्यांना 500 मीटरचं त्यांचं बंधन असून दे, किंवा एक वायरलेस सेंटर माझ्या इकडे आहे त्याचं काही बंधन असून दे, त्याच्या बंधनामुळे अनेक म्हणजे जवळजवळ 6000पेक्षा जास्त कुटुंब त्या ठिकाणी बाधित आहेत. तर त्यांच्यासाठी पण मी प्रयत्न करत आहे. ते डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होईल, कारण डेव्हलपमेंट हा विषय घेतला की लोकांना काय वाटतं की बिल्डर, पण असं नाही आहे. ह्याच्यामध्ये आम जनता त्या ठिकाणी बाधित होते. त्याच्यामुळे मला या जनतेसाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि अजून एक मला गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सवरती फार मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे. आज महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर्स आहेत 18 काही ठिकाणी 20 तास काम करत आहेत. तर मला सांगा की भारताचा जर का आपण नक्षा बघितला किंवा इंडियाचं जर का इंटरनॅशनल लेवलला जर का आपण हे बघितलं तर दिल्लीनंतर मुंबईचं नाव घेतलं जातं. मग मला असं वाटतं की मुंबईमध्ये एम्ससारखी संस्था का नको. आज मुंबईमध्ये जागाही आहेत, मुंबईमध्ये तिची गरजही आहे. तर मला असं वाटतं की एम्ससारखी एक जी संस्था जी मेडिकल याच्यामध्ये काम करते त्याचं हॉस्पिटल या ठिकाणी यावं ह्याच्याकरता प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामुळे एकतर त्या आमच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवरचा ताणसुद्धा कमी होईल आणि गोरगरीब जनतेला चांगल्या पद्धतीची सेवा सुविधासुद्धा उपलब्ध होऊ शकेल. अच्छा अमोलजी, तुमच्याबरोबर जे काम करत आहेत त्याच्यामध्ये सगळे दिग्गज आहेत गोरेगावमध्ये. समीर देसाई आहे, राजू पाध्ये आहे, युवराज मोहिते आहे, लोचना चव्हाण, जे सगळे माजी नगरसेवक आहेत ज्यांनी आपापल्या याच्यात कामं केलेली आहेत, किंवा सुभाष देसाई आहे, सुनील प्रभू आहे, यांनी सर्वांनी कामं केली आहे. तुम्हाला वाटतं यांनी कामं जी सर्व केली आहे त्याचं एकत्रितकरण केलं तर तुमचा विजय सुकर होईल म्हणून? मला असं वाटतं नुसतं गोरेगाव नाही, या उत्तर पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेमध्ये, आणि मला असं वाटतं जर का कॅल्क्युलेशन केलं तर 90% कॉर्पोरेशन एरियामध्ये ह्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे इंडिया आघाडीला चांगल्या पद्धतीचा लीड मिळणार आहे. आणि नक्कीच गेले अनेक वर्ष ह्याच्यातले जे लोक आहेत ना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैधानिक अधिकार नव्हते, परंतु या सर्व लोकांनी आपलं काम थांबवलं नाही. इथे माधवीताई पण बाजूला उभ्या आहेत. त्यांनी मला असं वाटतं की आपल्या विभागामध्ये जे नाल्याचं रुंदीकरण झालं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केला. अत्याचार हा शब्द वापरतोय या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आणि ते खाली करताना जे काय संरक्षण द्यायला लागतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या उभ्या होत्या. आणि 100% तुम्हाला सांगतो त्या लोकांचा जो प्रॉब्लेम आहे त्यांचा हक्क जो आहे ना तो हक्क देण्यासाठी प्रयत्न करणार. एकही नाला विस्तारीकरणातला माणूस आम्ही विस्थापित होऊन देणार नाही आणि त्याला हक्काचं घर हे नवीन नियमानुसार या 3 किलोमीटर क्षेत्राच्या परिघामध्ये आम्ही मिळवून देणार, म्हणजे देणारच. अच्छा अमोलजी, तुमच्याकडे लोकांच्या मनातला जो विषय आहे तो मी नंतर घेऊन येतो. त्याच्या आधी मी समीरजी तुम्हाला विचारेन, म्हणजे अगदी सरळ प्रश्न. तुम्ही 8 वर्ष भाजपबरोबर होता, 6 वर्ष. भाजपची सर्व रणनीती तुम्हाला माहिती आहे, त्यांचे मतदार कुठे आहेत, त्यांची काय रणनीती असते, हा सगळा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आणि तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व आहे वॉर्ड क्रमांक 56मधलं. म्हणजे मला पब्लिकला असं वाटतं की विद्या ठाकूरना म्हणा, म्हणजे आमदारांना जो काही लीड मिळाला त्याच्यामध्ये तुमचाही 2014ला बराच हात होता. तर ती सर्व जी मतं आहे, ती सर्व रणनीती आहे, ती तोडून तुम्ही अमोलच्या मागे कशा पद्धतीने लावणार? नाही, मी पुन्हा सांगतो की केवळ शिवसेना नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, आप सगळेच घटकांनी हा निर्धार केलेला आहे. आणि रणनीती काही नाही आहे, लोकांचं मत ठरलेलं आहे. भयंकर सहानुभूती ही उद्धव साहेबांच्या प्रती ह्या गोरेगाव क्षेत्रामध्ये दिसते. मी गोरेगावमध्ये काम करतो म्हणून केवळ गोरेगावचा उल्लेख करीन. भयंकर सहानुभूती ही दिसते, भयंकर चीड लोकांची ह्या सरकाराबद्दल दिसते. आणि म्हणून रणनीती आखण्याची
खऱ्या अर्थात कधी गरजच पडली नाही. गेल्या 25-30 दिवसात प्रचाराचा जेव्हा हा धुराळा जेव्हा आम्ही सुरू केला आणि लोकांचा सहभाग, लोकांचा प्रतिसाद, एका अर्थी अमितजी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की ही निवडणुका आता लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे आणि सगळेच राजकीय पक्ष अगदी 100% प्रामाणिकतेने भैयांच्या प्रचाराकरता, उमेदवाराच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाकरता मैदानात उतरलेले आहेत. आणि एक राजकीय विद्यार्थी म्हणून सांगतो, विजय हा आम्हाला समोर दिसतोय, परंतु त्याच्याने आम्ही ओव्हर कॉन्फिडंट होणार नाही आहोत. पण कॉन्फिडन्सनी उरलेले 5 दिवस अजून जीवाचं रान करू आणि ह्या विभागामध्ये भैयांना निवडून आणू. येथे ज्येष्ठ पत्रकार काँग्रेसचे पदाधिकारी आहेत मुंबईचे युवराज मोहिते. युवराज, तुम्ही उभे होता 2019ला आणि तब्बल 32,000 मतं. म्हणजे असं लोक म्हणतात की 32 आणि यांची 60 ती धरली तर तुम्ही 90च्या घरात जाता. असं वाटतं की 32,000 मतं किंवा काँग्रेसची पूर्ण मतं ही तुमच्याकडे येतील, अमोलला त्याचं सहकार्य मिळेल त्यांचं? असं आहे की मला असं वाटतं की काँग्रेसची इथे मिळालेली जी आम्हाला मतं आहेत ती असतील, पण मी उलट असं सांगेन की इथली भाजपची मतं पण ही अमोल भैयांना मिळणार आहेत. त्याला कारण? याचे कारण असं आहे की जी बदलती परिस्थिती आहे. बघा, 2 गोष्टी आहेत. अमोल भैयांबद्दल आम्हाला का असं वाटतं आहे की ते निवडून येणारच, म्हणजे तो विषयच नाही आहे चर्चेचा. 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी की जेव्हा परिस्थिती येते त्या काळामध्ये गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढताना एक मंत्र दिला होता. त्या मंत्राचं नाव आहे निर्भय बनो. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येते, जेव्हा जेव्हा आव्हानं येतात, जेव्हा जेव्हा संकट तुमच्यासमोर येते, तेव्हा निर्भय बनो हा ज्याच्या डोक्यात येतं ना तो लढतो. आणि आजच्या घडीला निर्भय बनोचं प्रतीक म्हणून अमोल भैया आहे. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारलात की इतकं सगळं सोन्याचं ताट होतं आणि आव्हानं पण होती, ते नाकारल्यावर काय होतं, म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही क्षणी त्यांना अटक होऊन त्यांनी स्वतः तयारी अशी केली होती की मी जेलमधून लढेन. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही निर्भय बनो हा मंत्र अंगीकारता, आणि मला त्याचा अभिमान आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आपला देश हा तरुणांचा देश मानला जातो. तरुणांचा देश याचा अर्थ असा की इथली अर्धी पॉप्युलेशन जे आहे जगभराचा विचार करता हा तरुणांचा देश झालेला आहे. तरुणांच्या देशामध्ये तरुणांनी नेतृत्व करायचं आहे. आणि आज माझ्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये एक तरुण आमचा खासदार होतो आहे आणि याचा मला आनंद आहे. मला असं वाटतं या 2 गोष्टी ज्या आहेत ना, या 2 गोष्टीचा परिणाम खूप आहे. आणि तो परिणाम जो माणूस आहे ना, ज्याला अजून मानवी मूल्य त्याच्या आहेत, ज्याला संवेदना आहेत, त्याला अपील होणार. आणि म्हणून मी सांगतो, हा प्रश्न जो आहे मतदानाचा तो पक्षापलीकडे जाणार आहे. आणि लोक म्हणजे मग भाजपचे असेल, काठावरचे असेल, कोणी असतील, ज्यांना असं वाटतं की ही लढाई आहे, हा संघर्ष आहे आणि आता बस झालं यांचं सगळं जे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान. ही लढाई संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरुद्ध असलेल्या लोकांची आहे. ही लढाई जी आहे, ही लढाई ज्याला आपण म्हणतो की जे हुकुमशाह आहेत आणि लोकशाहीवादी यांच्यामधली लढाई आहे. आणि ही लढाई कायमस्वरूपी लढतात ते लोकशाहीवादी. आणि आपल्याला हिटलरचं उदाहरण आहे. आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आपण बघतोय की तुमचं मंगळसूत्र चोरतील, तुमच्या म्हशी चोरतील, इथून किंवा या देशामध्ये ओट जिहाद आहे, इथून आता ते कुठे आले तर मी पण ईद साजरी करतो. हा जे सगळं चित्र आहे ना, हे चित्र पराभवाचं आहे. यांना कळलेलं आहे की या संघर्षामध्ये तुम्ही कितीही करा, तुम्ही ईडी आणा, तुम्ही CBI आणा, तुम्ही IT आणा, तुम्ही काय करा, आता लोक दबणार नाहीत. आणि लोक दबणार नाहीत याचं उदाहरण म्हणजे अमोल भैया आहेत. आणि जे दबले त्याचं उदाहरण म्हणजे त्यांच्या समोर जे उभे आहेत रवींद्र वायकर, ते दबलेले लोक आहेत, ते घाबरलेले लोक आहेत. लोकांना आता निवडायचं आहे निर्भय बनो मंत्र देणारा माणूस पाहिजे की घाबरट, नेभळट, भित्रा, पळपुटा माणूस तुम्ही निवडणार आहात. तुमचा लोकप्रतिनिधी कोण असणार आहे? लोकप्रतिनिधी तुमचा निडर असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे, लढणारा असला पाहिजे. यांच्यामध्ये आणखीन एक चेहरा असा आहे की ज्याला फोन केला की तो सकाळी 5 वाजता देखील उठून तिथे पोचतो. माजी नगरसेवक आहेत, आपल्या परीने काम करत असतो, राजू पाध्ये. राजू, मला असं विचारायचं आहे, बांगूरनगर परिसर जिथे भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, भाजपची भिस्तच तिकडे आहे, भाजप म्हणते की तिकडे आम्हाला मतदान मिळणार,
पण गेल्या काही दिवसांपासून चर्चा अमोलच्या नावाची आहे तिकडे. तर तुला असं वाटतं की अमोलची तिकडे चलती होईल की अमोलला मतं मिळतील म्हणून? नक्की मिळतील. कारण कसं आहे की भारतीय जनता पार्टीने तिकडे त्यांचं जरी तिकडे काही वर्चस्व असलं तरी लोकांमध्ये एक आहे की त्या लोक जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन जातात तेव्हा ते त्यांना ऑफिसमध्ये बोलवतात. पण आमच्याकडे अशी पद्धत नाही. आम्ही तिकडे जागेवर पोचतो हे त्यांना माहिती असल्या कारणाने त्यांना माहिती आहे की आपल्या वेळेला पूर्ण उपयोगी येतं. ज्या वेळेला अमोल भैयांनी सुद्धा तिकडे जेव्हा गेले त्यावेळेला लोकांच्या ज्या समस्या बघितल्या आणि त्यांनी तिकडे मदत केलेली आहे आणि ते लोकांना आज त्याची जाण आहे. माधवीताई, 7,500 मतं 2017ला, तेवढीच मतं 2012ला. आता काय वाटतं 2024ला भगतसिंग लक्ष्मीनगर येथील जी मतं आहेत ती फार महत्त्वाची आहे कारण झोपडीधारक आहेत ते. आणि पूर्वीचा जो काळ होता की 500 रुपये दिले तर झोपडीधारक मतदान करायचं, आता तो काळ निघून गेलाय. प्रत्येकाच्या झोपडीधारकाच्या घरामध्ये फ्रीज TV सगळं आहे. त्यांना 500 रुपयाचं घेणं देणं नाही. त्यांना काम करणारा माणूस पाहिजे. तुम्हाला वाटतं अमोलला मतदान तिथून सर्वात जास्त होईल असं तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. का पण तुम्ही काही काम? नक्कीच. कारण नाला कटिंगमध्ये 450 घरं वाचवले आणि 250 घरं BJPने BMCने उद्ध्वस्त केले लक्ष्मीनगरचे. त्यांच्यासाठी मी संघर्ष केला 2 वर्ष आणि त्याच्यातून 56 घरं मी पास करून आणली. नाला कटिंगची 450 घर पास झालेले आहेत पण जिथे मिळतील तिथे ते देणार आहेत टप्प्याटप्प्याने. तर हा संघर्ष स्वतः जनतेने पाहिला आहे. त्याच्यासाठी मी उपनिषसाठी बसलेलो आम्ही. आणि एवढंच नाही तर आमचे भाई जगतापांनी आयुक्तांकडे व्यवस्थित मिटिंग घेऊन त्यांना घरं देण्याचं प्रबंध केला. आणि खरोखरच आणि ते वोट तर आम्हाला येणारच प्लस माझे वोट काँग्रेसचे मी लढलेले आहे ती आणि त्याच्या दुपटीने काम केलेलं. आणि अमोल कीर्तीकर हा आघाडीचा आमचा उमेदवार आहे आणि तो पण एवढं संवेदनशील आहे की तो काम करणार आहे आणि यंग आहे आणि लोकांना तेच वाटते यंग आहे लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती लोकांना ती आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आणि ते आश्वासन पूर्ण करणार अमोल कीर्ती. त्यामुळे मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि जनतेला विनंती करते फक्त भगतसिंग नाही आहे तर 58 वॉर्डमधून पण आम्ही लीड देणार आहे. आणि असं देणार एवढंच नाही आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहे. अदानी आलेले आहेत तिथे मोतीलाल नगरला आणि आमची जनकल्याण समिती हायकोर्टामध्ये त्या अगेन्स्टमध्ये मांडायच्या आणि आम्ही फाईट करतो आहे आणि त्याच्यातून लोकांना ते घर मिळणार आणि त्यासाठी जी मदत लागणार अमोल कीर्तीकर आम्हाला करणार हे लोकांना पण माहिती आहे आणि त्यासाठी त्याला निवडून देणं पाहिजेच पब्लिकला. म्हणून मी विनंती करते काँग्रेसच्या पण तिथल्या सर्व जनतेला विनंती करते की आपला उमेदवार भरघोस मतांनी निवडून काढा तेव्हा आपले संपूर्ण हे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील. सचिन, गोरेगावातला आणखीन एक निष्ठावान चेहरा शरद पवारांसोबत राहिला, तू पण बाहेर नाही पडलास. तर मला तुला हे विचारायचं आहे, एक मोठा निष्ठावान ज्याने सर्व काही सोडलं म्हणजे त्याला उद्या मला असं वाटतं की लोकांनाही वाटतं त्याला खासदारकी मिळाली असती, कदाचित त्याला MLC मिळाली असती, कदाचित कंत्राटदारांनी त्याला सांगितलं असतं की बाबा तुला इथे एवढा निधी देतो आम्ही वरून, ते झालं असतं. पण ते त्यांनी केलं नाही आणि त्याच्या खालोखाल तू आहेस कारण तूही ती शरद पवारांची साथ सोडली नाही. तुला असं वाटतं की अमोलला राष्ट्रवादीची जी काही मतं आहेत तुमची जी काही आहेत त्यांचं सहकार्य मिळेल अमोलला सगळं? 100%. पहिलं तर अमोल भैयांबद्दल सांगायचं म्हणजे असं पक्ष तर आहेच, त्यांनी पक्षासाठी वडिलांना सोडलं आणि माझ्या असं लक्षात आलं ह्या दिवसांमध्ये त्यांना ऐकल्यावर किंवा त्यांचा अजून जवळून अनुभव घेतल्यावर की अमोल जेवढे साधे दिसत आहेत तेवढे ते साधे नाही आहेत. म्हणजे ते विचारांचे खूप पक्के आहेत. शिवसेनेचा हा हिरा अनेक वर्ष दबून होता, त्याला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं तो लोकांमध्ये जनतेमध्ये जाऊन करतो आहे. एवढं सुंदर नेतृत्व ह्या जिल्ह्याला मला वाटत नाही पुन्हा भेटेल. त्यामुळे अमोलच्या मागे आमची जी शक्ती, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गोरेगावमध्ये काय तर आम्ही तो पक्ष आहे की आमचे नेते शरदराव तुम्हाला माहिती आहे 2 वेळेला विधानसभा लढले, मी त्या निवडणुकीचा त्यांचा मुख्य प्रतिनिधी होतो. आम्ही 54,000 मतं घेतलेली, जसं आता आपण सांगितलं काँग्रेसने किती घेतली काय घेतली. मी राष्ट्रवादीची जी आमची विखुरलेली शक्ती आहे, विखुरलेले कार्यकर्ते त्यांना एकसंघ करून त्यांना ती ताकद अमोल भैयाच्या मागे, आपल्या आघाडीच्या मागे, पवारसाहेबांवर निष्ठा ठेवून जे कार्यकर्ते घराघरामध्ये होते. कारण बघा राजकारणात संधी असेल, नेतृत्व असेल तेव्हा लोक बाहेर येतात, नाही तर लोक आपल्या आपल्या जागे शांत राहतात. तर ती जी विखुरलेली आमची शक्ती आहे ना ती काही करून चांगल्या पद्धतीने आम्ही ह्यांच्या मागे उभी करतोय. हे आमचं योगदान असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचं. आणि मुळात आमचे नेतेच ही जी आघाडी झाली आहे इंडिया आघाडी म्हणजे हा जो बारूद झाला आहे
हा बारूद जो झाला आहे, जे दिल्लीच्या तख्ताला ज्यांना हलवायचे ते त्यांचे करते धरता पवारसाहेब आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्यावर खूप जास्त जबाबदारी. आम्ही पहिल्या दिवसापासून यांच्याकडे भांडतोय की आम्हाला जबाबदारी द्या, आणि ते देत आहेत. आणि खास करून गोरेगावातील 7 वॉर्डापैकी मला असं जाणवतं किंवा आम्हाला दिसतंय की एक 3 वॉर्डांमध्ये आमची जरा जास्त शिवसेना पक्षाला गरज आहे. म्हणजे जिथे ते कमी तिकडे आम्ही. शिवसेनेचं काय झालं, किती गेले 2014च्या नंतर काय परिस्थिती आपल्याकडे आली. म्हणजे ज्या मतदारांची सेवा शिवसेना पक्षाने इथे सुभाष देसाई साहेबांनी वर्षोनुवर्ष केली, अशा अनेक मतदारांनी कुठेतरी पाठ फिरवली. लोकांना एक वेगळा विकल्प भेटला, पर्याय भेटला, ते सगळं बदललं. आज विधानसभेची परिस्थिती आपल्याला काय माहिती आहे. तर ह्या संघर्षामध्ये आपल्याला वाट काढायची आहे. आणि ह्या संघर्षामध्ये अनेक आता आपल्याला माहिती आहे, आता वायकर साहेबांबद्दल बोललं जातं. काल मी भाषणात असं सांगितलं, परिस्थिती एवढी आहे की कदाचित वायकर साहेब पण ह्यांनाच मतं देतील. तसं बोलायचं कारण असं आहे की ती व्यक्ती पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत तोंड खाली पाडू नये. ते लोकांना फेस करू शकत नाहीत. कारण ज्या शिवसेनेने त्यांना मोठं केलं त्या शिवसेनेला सोडून तर गेलेच, आणि गेल्यानंतर आज हे ह्यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहेत. गोविंदा, माधुरी दीक्षित, दुसरे संजय निरुपम, अशा लोकांच्या चाचपण्या झाल्या. पण ते अमोल कीर्तीकर समोर ह्यांचा निभाव लागणार नाही असे ज्यावेळेला सर्वे आले त्यावेळेला ह्यांना सगळ्यात बसनात टाकण्यात आलं. बळीचा बकरा म्हणून वायकरांना पकडलं गेलं. हे आता जनतेला समजलेलं आहे. आम्ही लोकांपर्यंत जातो आणि लोकांना सांगतो की आम्हाला आशीर्वाद पाहिजे. अमोल कीर्तीकर हे जिंकलेले आहेत. फक्त आमचा संघर्ष आहे. आता आम्ही 2 दिवसापूर्वी एक बैठक घेतली राष्ट्रवादीची, आदरणीय देसाई साहेब आलेले, आणि तिथे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते दिंडोशीचे. तर आमची पैज लागली आहे की दिंडोशीमधून ह्यांना आघाडी जास्त असेल की गोरेगावातून असेल. तर आम्ही म्हटलं गोरेगावातून त्यांना सगळ्यात जास्त आघाडी देणार, आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे झटणार, जीवाचं रान करणार. उरलेल्या दिवसांमध्ये जे काय करायचं ते करणार. पण गोरेगावातून या पुऱ्या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे मिळून गोरेगावातून सगळ्यात जास्त लीड त्यांना कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हेच आमचं वचन आहे. मनोज, ये बार पहली बार ऐसा हुआ है कि उत्तर भारतीय वोट जो है वो भारी संख्या में अमूल के तरफ गए हुए. आज गोरेगांव का माहौल देखेंगे आप, तो गोरेगांव में ऐसे लग रहा है कि नहीं, ये बार थोड़ा भाजपा को अगर कोई धक्का देंगे तो उत्तर भारतीय भी देंगे. क्या लगता है, आपने कितना मेहनत किया उसके पीछे? उत्तर भारतीय 100% धक्का देंगे भाजपा को. हमने 2012 से लेकर 2017 तक वार्ड क्रमांक 58 में किरण पटेल और बंटू पटेल के माध्यम से लोगों की छोटी बड़ी बहुत सारी समस्याएं हल की हैं. उसके 2017 के बाद से हम लगातार लोगों के बीच में रहे हैं. नगर सेवक जो काम अपने फंड से करते थे वो हमने अपने निजी खर्चों से किया है. और उसके बाद अमोल भैया जैसा एक कैंडिडेट मिलने से सोने पे सुहागा हो गया है. हमें लोगों के बीच में जाके ज़्यादा मेहनत नहीं करनी पड़ रही है. लोग खुद ब खुद हमारा साथ दे रहे हैं, और उत्तर भारतीयों का एक बहुत अच्छा मत अमोल भैया की तरफ हम लोग ले जाएंगे. बंटू पटेल, आपको क्या लगता है, गुजराती वोटर्स है, आपने मेहनत की, आपकी पत्नी माजी नगर सेविका है, जवाहर नगर में आपने काम किया है, तो जवाहर नगर के लोग इस बार अमोल कीर्तिकर के साथ चले जाएंगे? ऐसा है कि अमित भाई, गुजराती प्रजा जो है ना वो व्यापारी प्रजा है. पहले 5 साल 2014 से 19 तक उन्होंने देखा कुछ हुआ नहीं हुआ. अभी उनको पता चल रहा है कि क्या हो रहा है और क्या चल रहा है. और जो हिसाब से उन्होंने महाराष्ट्र में और बम्बई में जो हिसाब से दूसरे पक्ष को फोड़ा, सामने जो रविंद्र वायकर जैसा कैंडिडेट दिया है, तो उससे गुजराती प्रजा में भी थोड़ा असंतोष है. और उसमें ज़रूर थोड़े वोट हमारे घूमेंगे गुजराती के भी, और उनको अमूल भैया को जिताने की हम पूरी कोशिश करेंगे. प्रेमनगर में क्या लगता है राहुल? प्रेमनगर में हमारे वार्ड 56 में समीर भाई ने काफ़ी काम किया है, और मुझे ऐसा लगता है कि वार्ड 56 के 100 में से 100% वोट अमूल भैया को जाएंगे. क्योंकि स्वर्गीय बाला साहब जी के जो आदर्श है उनको लेके अमूल भैया जो आए हैं. हमारे पास एक युवा, एक लीडर और एक साहसी व्यक्ति है जो उम्मीदवार के तौर पे, और 100% हमारे सारे लोग अमोल भैया के साथ में हैं और दिन रात काम करके उनको जिताएंगे. ऐसा है, एक सपना है जो पूरा जरूर करेंगे. समीर, एक प्रश्न तुला विचारेन. दिवस रात्र तुम्ही सर्व मेहनत करताय. तू सकाळी येतो, रात्री निघून जातो, घरी उशिरा जातो, येतो नाही. हा जो आताचा काळ आहे गेल्या 20 दिवसाचा, त्याच्यामध्ये तुझं लक्ष असणार की गोरेगावात परिस्थिती, मी एवढ्यासाठी गोरेगावात बोलतो कारण विषय मी हा घेतला आहे, आय लव्ह गोरेगाव, बंदा ये बिंदास आहे. म्हणजे गर्दी ही लोकांची आहे, प्रचंड लोकांना त्याची सहानुभूती आहे म्हणा, किंवा अमोलच्या कामावर विश्वास आहे, किंवा या चेहऱ्यावर विश्वास आहे आपला अमोल. गोरेगावचं तुला काय वाटतं, काय म्हणजे आजची परिस्थिती काय आहे, प्रचार, आणि खरंच ही परिस्थिती गोरेगावात आहे का? अमितजी, मी पुन्हा सांगतो की निसंदेह होऊन आपण विश्वास ठेवा की गोरेगावमध्ये पूर्ण जिल्ह्यात
पहिलं दुसरं मी नंबर नाही सांगत, पण भरघोस मतांनी गोरेगावकर हे अमोल भैयांना या इकडे मतदान करणार आहेत. अक्रॉस सेक्शन्स म्हणजे शिवसेनेचे पारंपरिक मतदार जे आहेत, जे खूप मोठ्या संख्येने गोरेगावमध्ये आहेत, ते तर शिवसेना उद्धव बाळासाहेबांबरोबर आहेच. मी जसं सांगितलं की उद्धव साहेबांबद्दल भयंकर सिंपती, ह्या सरकारबद्दल भयंकर राग, आणि अमोल हा आपल्यासारखा वाटणारा उमेदवार असल्या म्हणून ते मतदार शिवसेनेबरोबर ठामपणे उभे आहेतच. परंतु काँग्रेसचा जो गोरेगावमधला जो बेस आहे, समाजवादीचा जो काही गोरेगावमधला बेस आहे, राष्ट्रवादीचा जो बेस आहे, हे 90% हे वोट्स ट्रान्सफर अमोल भैयांना गोरेगावमध्ये अगदी सहजपणे होताना आम्हाला दिसतंय. उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे आणि अक्रॉस सेक्शन्स आहे. मग ते गुजराती असू दे, मारवाडी असू दे, ह्यांचासुद्धा जे पारंपरिक गेले काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा झुकाव आहे, परंतु त्यांना अमोल हा आपल्यासारखा आपल्यामधला एक उमेदवार वाटत असल्यामुळे त्याच्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदानसुद्धा भैयांना होणार आहे. आणि गोरेगावमध्ये आम्ही विक्रमी विजय गोरेगावमध्ये आम्ही अमोल भैयांकरता खेचून आणणार आहोत. हे ठरलेलं आहे आणि हे काळ्या दगडावरची भगवी रेख आहे. म्हणजे लोकसभा आली की आपाप आमदारकी पण आलीच तुमच्याकडे. ह्या मिनिटाला आम्ही सगळेच जे आहोत ना, केवळ आमचा एक आघाडी, आम्ही सगळीच आघाडी, केवळ अगोदर ह्या लढाईमध्ये आमचा उमेदवार कसा निवडून येतो ह्याच्यामध्ये आम्ही लागलेलो आहे. जे ज्या वेळेला येतील त्यावेळेला आम्ही बघू, पण आज आमचं लक्ष केवळ आणि केवळ 20 तारीख आहे आणि आमचा उमेदवार आणि आमचा खासदार केवळ अमोल भैया कीर्तीकर आहेत. अमोल, लोकांच्या मनातले 2 शेवटचे प्रश्न, म्हणजे अगदी लोकांच्या मनात आहे. लोक असे म्हणतात की ठीक आहे, अमोल कीर्तीकर उभे आहेत. अमोल कीर्तीकरनं आम्ही बघितलं आहे की कोणाच्याही स्कूटरवर बसतो, उतरतो, स्टेशनवरनं या इकडून यायचं असेल तर ब्रिजवरनं चालत उतरतो, म्हणजे इतका कॉमन मॅन. तर लोकांना असं वाटतं की हा कॉमन मॅन उद्या जर आम्ही मतदान केलं तर हा कॉमन मॅनच राहील की स्पेशल मॅन बनेल. मी नक्कीच लोकांना नेहमी सांगतो, मी कालही आपला अमोल होतो, आजही आपला अमोल आहे, आणि उद्या मी किती आपल्या आशीर्वादाने मोठा झालो तरी आपला अमोलच राहणार आहे. आणि माझ्यापुढे कधी तुम्ही साहेब लावू नका. आता मला प्रेमाने जे नाव दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी मिळून अमोल भैया, ते म्हटलं तर काही हरकत नाही. ते नक्कीच मी आनंदाने घेतलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये काही गोष्टी, काही इथिक्स मी पाहिलेल्या आहेत आणि मला असंच वाटतं की आपण जसं आहे तसंच लोकांसमोर प्रेझेंट व्हावं आणि आयुष्यात कितीही काही मिळालं तरी तसंच लोकांसोबत राहावं आणि तसंच राहावं. मी असं 2 ह्याचा नाही आहे कधी, आणि मला कधी ते जमलं पण नाही. त्यामुळे हा अमोल जसा होता तसाच आयुष्यभर राहील, एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. शेवटचा प्रश्न लोकांच्या मनातला, ईडीला अनेक जण सामोरे गेले, अनेकांना ईडीने बोलवलं, घाबरवलं, या पक्षात या पक्षात या. पण जेव्हा लोक ईडीकडे गेले, राजकीय नेते, तेव्हा हळहळ कुठेच व्यक्त झाली नाही. पण अमोल कीर्तीकर ही व्यक्ती अशी होती की ज्याला ईडीने सकाळी बोलवलं की दिवसभर अमोल हम आपके साथ आहे. तुमचे लोक केवळ शिवसेनेची लोक नव्हे तर इतर लोकही म्हणजे हळहळ व्यक्त करत होती की अरे अमोलला कशाला बोलवलं, अमोलने काय चूक केली, उगाच अमोलला बोलवलं. अशा वेळी घरच्यांची काय परिस्थिती आहे जेव्हा तू सकाळी निघायचा घरातून? नक्कीच कसं असतं की राजकारण आणि तुमचं कौटुंबिक गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात, परंतु शेवटी त्यांना त्याच्यातनंही सामोरं जायला लागतं. कारण आता आम्ही नेहमी सांगतो ना की राजकारणी लोकांचं सगळं गाडी बिडी सगळ्या गोष्टी दिसतात, परंतु त्यांच्या खुर्चीला किती काटे आहेत ना ते कळत नाही. आम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. म्हणजे सुट्टीचा जरी काळ बघितला तरी माझी फर्स्ट प्रायोरिटी काय असते, माझे लोक, माझ्या कार्यक्रम किंवा त्यांचे काय अडचणी, त्यांना पहिली प्रायोरिटी द्यायला लागते आणि उरलेल्या वेळेत आम्हाला फॅमिलीला द्यायला लागतं. कारण गेले अनेक महिने, अनेक वर्ष कधी मला मुलंही भेटत नाहीत, कारण ते झोपल्यानंतर मी घरी जातो आणि ते उठायच्या अगोदर मी बाहेर पडलेला असतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. टेन्शन थोडंसं असतं, नाही असं नाही आहे, परंतु मला असं वाटतं त्याची मानसिकता ही माझ्या घरच्यांनी करून ठेवली होती आणि तसं आम्ही बसून ठरवलं होतं की काही झालं तरी आपण ह्याला सामोरं जायचं. कारण आपल्यावरती चोरीचा आरोप केला आहे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक बाकी काही करेल तो चोर कधीच होणार नाही आणि त्याच्यासाठी झगड्याचे ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि ठामपणे सांगितलेलं आहे, अमोल कुठल्याही परिस्थितीत सरेंडर व्हायचं नाही. जर का तू सरेंडर झाला तर आम्हाला ते वाईट वाटेल, आम्ही लोकांना फेस करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे ती जी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा घेऊन मी त्या ठिकाणी जातो. आणि खरोखर मला एवढं हे वाटतं की आज जवळजवळ त्या दिवशी मी आतमध्ये ईडी ऑफिसमध्ये होतो, सकाळी आलेल्या बायकासुद्धा
म्हणजे म्हातारे वयस्कर लोकंसुद्धा, सिनियर सिटीजनसुद्धा रात्री मी तिकडनं बाहेर पडेपर्यंत त्या ठिकाणी उन्हातानामध्ये बसले होते. तिथे कुठलीही बसण्याची किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. आपापल्या पद्धतीने ते आले होते आणि हा अमोल इथनं बाहेर आला पाहिजे ह्याच्याकरता ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी थांबले होते. आणि मला असं वाटतं हा जो विश्वास जो कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे ना, तो कधीच मी तोडून देणार नाही. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की ज्या विश्वासाने लोक माझ्यासोबत आहेत त्या विश्वासाला जपण्याची ताकद माझ्यामध्ये दे. तर हे होते अमोल कीर्तीकर, महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिमचे उमेदवार, आणि हे सर्व त्यांचे शिलेदार सर्व मेहनत घेत आहेत. मी असं सांगणार नाही कोणाला विजयी करा कोणाला पराभूत करा, हा सांगण्याचा अधिकार पत्रकार म्हणून माझा नाही. पण 20 तारखेला गोरेगावातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जावं, मतदानाचा हक्क बजवावा. कारण तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचा खासदार कोण असणार, काम करणारा की आराम करणारा, एखादा निष्ठेने उभा राहणारा. हा सर्व फैसला गोरेगावातील 3,26,000 जनतेला करायचा आहे. आणि मी एवढंच सांगेन, अमोल कीर्तीकर आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी आहे मशाल, आणि त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की त्यांचा विजय असेल विशाल. तर मी अमित जोशी, तर मी अमित जोशी बंद आहे बिंदास आहे आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून तुमची रजा घेतो. रविवारी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन तुमच्यासमोर हजर राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.